रबाळे MIDC अंतर्गत खूप कॉर्पोरेट्स चा समावेश होतो आणि विशेष करून यादवनगर चिंचपाडा हा जो एरिया आहे इथे पण मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट्स आहेत, लेबर वस्ती आहे आणि खूप कालावधीची एक डिमांड होती की ह्या ठिकाणी एक चौकी असावी जेणेकरून त्या लोकांच्या ज्या पोलिसांशी निगडीत समस्या असतात त्यांचं तात्काळ निरसन व्हावं। तसं महाराष्ट्र पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांचा सातत्याने प्रयत्न असतो की 112च्या डायल 112च्या निमित्ताने कोणीही कॉल केला तरी 5 ते 10 मिनिटात आपण तिथे 24 तास तात्काळ पोहोचत असतो। तरी सुद्धा काही लोकांना तिथे एरिया डॉमिनेशनच्या दृष्टिकोनातून लोकांची जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असतं की त्या चौकीचं तिथे चौकी असावी आणि तिथे पोलीस 24 तास उपस्थित असावे जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला कशाही स्वरूपाची जर अडचण असेल पोलिसांशी निगडीत तर ती तिथे त्याचं निरसन होऊ शकलं पाहिजे। रबाळे MIDC अंतर्गत ह्या चौकीचं निर्माण आज झालेलं आहे। इथे जे कॉर्पोरेट्स आहेत त्या कॉर्पोरेट्सच्या सहभागातून आणि सहकार्यातून आज ही चौकी या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे। मी सर्व पोलिसांना या ठिकाणी अपील करेल की उत्कृष्ट पोलीस सेवा आपण ह्या इथल्या जनतेला उपस्थित करून द्यायला आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो। आपण जितकं शक्य आहे त्या ठिकाणी चौक्या ज्या आहेत त्या आपण सुरू करतो आहे, ज्या जॉग्राफिकली अशा लोकेटेड आहेत की लोकांना पोलीस स्टेशन ऐवजी ती चौकी जवळ पडत असेल आणि त्यांना बेटर आपण तात्काळ सेवा देऊ शकत असू अशा आम्ही चौक्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत। नवी मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत 2 किंवा 3 अशा चौक्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत जिथे आणि त्या सुरूही करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून आमचा रीच जो आहे तो लोकांपर्यंत जनमानसात हा जास्तीत जास्त डीप पोहोचेल। महापालिका NMMC यांच्या मदतीनेच आपण नवी मुंबई शहरामध्ये अधिकतर CCTVचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे। त्याचा आता सेकंड फेज पण सुरू आहे, त्याचा विस्तार पण सुरू आहे। या व्यतिरिक्त काही कॉर्पोरेट्सच्या मदतीने सुद्धा सिटी सर्व्हेलन्सचे काही कॅमेरेज आपण लावलेले आहेत आणि आपला प्रयत्न हाच आहे की एक डिटरन्स व्हावं, कुठलाही गुन्हा घडण्यापासून त्याला परावृत्त व्हावं किंवा जर चुकून जर गुन्हा घडलाच तर तो तात्काळ डिटेक्ट व्हावा। तर ह्यासाठी लोकसहभागातून सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याचं CP ऑफिसमध्ये जसं त्याचं मॉनिटरिंग होतं तसं DCP ऑफिस आणि पोलीस स्टेशन स्तरावरही मॉनिटरिंग होतं। पोलीस स्टेशन सुद्धा काही खूप जास्त दूर नाही आहे, तर ती सेवा निश्चितच सर्व नागरिकांना सुद्धा उपलब्ध राहील। आज रबाळे MIDC पोलिसांनी अंतर्गत यादवनगर येथे बीट चौकीचे माननीय पोलीस आयुक्त श्री भारंबे सर, त्याचप्रमाणे जॉईंट CP सर श्री साकोरे सर, GCP सर श्री शेवाळे सर, DCP श्री खारत सर आणि ACP श्री द सर यांच्या उपस्थिती यांच्या मार्गदर्शनाखाली या चौकीचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। यादवनगर या चौकीच्या अंतर्गत येणारा परिसर म्हणजे यादवनगर, विष्णुनगर, चिंचपाडा असे अनेक गजबजलेले लोकवस्ती असल्याने या ठिकाणी पोलीस चौकी असणे खूप गरजेचं होतं, कारण या ठिकाणी बऱ्याच वेळा बॉडी ऑफेन्स आणि लहान मुली पळून जाण्याचे प्रमाण परिसर जास्त आहे। त्यामुळे या ठिकाणच्या लोकांना तात्काळ पोलीस मदत मिळावी त्या हेतूने, त्याचप्रमाणे वरिष्ठ आमचे माननीय CP सरांचं एक प्रोजेक्ट आहे की पोलीस ठाण्यामध्ये बीट सिस्टम चालू झाली पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वीच मुकुंद चौकी बीट चालू केलेली आहे, त्याचप्रमाणे भीमनगर चौकी चालू केलेली आहे आणि या परिसरामध्ये आपल्याला पोलीस मदत मिळावी याकरता यादवनगर चौकी आज सरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडून ते आम्ही आजपासून चालू केलेले आहे। बीट चौकीमध्ये 2 अधिकारी कमीत कमी 6 अंमलदार ते जे रात्र आणि दिवस असे 2 ह्याच्यामध्ये विभागले जातील आणि त्याप्रमाणे लोकांना तात्काळ दिवसा असो किंवा रात्र असो पोलीस मदत तात्काळ मिळेल याकरता आम्ही 2 अधिकारी 6 अंमलदार असे आम्ही तिथे त्यांची रचना केलेली आहे।
टक्के होणार आहे, कारण जो ताण डायरेक्ट पोल्युशन लोकांना यायला पडतोय आणि खूप लांबून लोक दिघा किंवा मापे बुतोरी आरोग्य या ठिकाणी लोकांनी जे काय अडचण त्यांना पोल्युशन यावं लागतं त्याकरता जेवढे सोयीस्कर होते आणि त्यांना जवळजवळ कशाची तक्रार नोंदवली झाली त्यांना कशी तात्काळ मदत मिळेल ह्या हेतूनच ही बीट सिस्टम आपण सुरू करत आहोत. माननीय वसुलीच्या अधिपत्याखाली आपण हे बीट सिस्टम चालू केलेली आहे आणि त्या तात्काळ पोलिसांना मदत मिळेल आणि तो येणारा पोलिसांना ताण ऑटोमॅटिक तो डिवाइड होईल. तर पोलीस आमच्याकडून जनतेला हेच आव्हान असेल की तुम्ही कुठलीही घटना घडल्यानंतर जसं 112ला आपण कॉल करून आम्हाला कळवता की आमचे नियंत्रण कसे कळवतात त्याचप्रमाणे तात्काळ तुम्हाला तर पोलीस जवळ उपलब्ध आम्ही करून दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पोलीस मदत आता 24 तास अवरात्र मिळणार आहे. तुमच्या कोणतीही अडीअडचणीला असेल कोणतीही तुम्हाला पोलीस गरज तात्काळ आपल्या जवळच्या चौकीला संपर्क साधावा आणि ते तात्काळ आपल्याला पोलीस मदत मिळून जाईल.